नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. जे की स्टेट बँक ऑफ इंडिया आहे याच्यामध्ये सध्या रिक्रुटमेंट चालू आहे आणि विद्यार्थ्यांचा क्लर्कचा प्रीचा जो रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामध्ये साकार एज्युकेशनचे अनेक विद्यार्थी जे आहे त्यामध्ये मेन्ससाठी क्वालिफाय ठरलेले आहे. मग विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होती की मेन्सची जी डेट आहे ती कधी आहे. तर अनेक विद्यार्थी जे आहे गॉसिपिंग करत होते 15 नोव्हेंबरला असणार की पुढे जाणार. काही लोक म्हणणार पोस्टपोन होणारी टेस्ट जी की समजा एक्झाम आहे ती. पण काल स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर डिक्लेअर करून टाकलं की जी की एक्झाम्स आहे क्लेरिकलची मेनची स्टेट बँक ऑफ इंडियाची ती साधारणतः 21 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. मग याच्या बाबतीत मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला समजा 2024ची जी रिक्रुटमेंट होती त्यामध्ये जी की स्टेट बँक ऑफ इंडियाची जी की एक्झाम्स आहे ती 2 शिफ्टमध्ये कंडक्ट करण्यात आली होती. त्यामध्ये सकाळची शिफ्ट आणि दुपारची शिफ्ट. समजा काही विद्यार्थ्यांना दुपारची शिफ्ट जी होती त्यामध्ये जनरल अवेअरनेस हा जो सब्जेक्ट होता तो जरा बऱ्यापैकी डिफिकल्ट गेला होता आणि सकाळची जी शिफ्ट होती त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस जो आहे तो बऱ्यापैकी इझी होता. त्यामुळे नॉर्मलायझेशन करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाला थोडं त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट झाले आणि अनेक विद्यार्थ्यांनी त्यावर क्रिटिसाइज केलं की जो की रिझल्ट्स आहे तो रिझल्ट्स आम्हाला मान्य नाही. त्यामुळे यावर्षी स्टेट बँक ऑफ इंडिया जरा अलर्ट आहे एक्झाम कंडक्ट करण्याच्या बाबतीत. म्हणजे एक्झाम शक्यतोवर पॉसिबिलिटी आहे की एकाच शिफ्टमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ही मेन्सची एक्झाम कंडक्ट करण्याच्या तयारीत आहे. पण शक्यता जर विद्यार्थी जास्त असतील तर दोन शिफ्टमध्ये सुद्धा ही एक्झाम कंडक्ट केल्या जातील. कारण 13,000 मागच्या वर्षीच्या काही जागा होत्या 13,400 समथिंग होत्या. यावर्षी जागा ज्या आहे 5,100 समथिंग काहीतरी आहे. पण मग यावर्षी मला असं वाटतं की एक्झाम जी आहे ती एकाच शिफ्टमध्ये कव्हर केल्या जाईल. त्यामुळे नॉर्मलायझेशनचाच इथे प्रश्न उद्भवणार नाही हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. मग आता मागच्या 2024 ते 2020चा जो की क्वेश्चनचा पॅटर्न होता समजा लॉजिकल रिजनिंग असेल नंतर क्वांटिटी अप्टिट्यूड असेल नंतर इंग्लिश लँग्वेज असेल याचा क्वेश्चनचा पॅटर्न कसा होता मग यामध्ये मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं या सगळ्या गोष्टी आपल्याला वन बाय वन बघायच्या आहे. पहिले तर तुम्हाला यामध्ये 15 तारखेला जर एक्झाम होणार होती तर तुम्हाला जवळपास 6 दिवस जे आहेत ते एक्स्ट्रा मिळालेले आहे आणि एसबीआय मध्ये तुम्हाला जाण्याची संधी भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग आता सुरुवात करताना लॉजिकल रिजनिंग हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यासोबतच कम्प्युटर ॲप्टिट्यूड जो आहे या ठिकाणी ऍड केलेला असतो. परंतु सर कम्प्युटर ॲप्टिट्यूड बद्दल क्वेश्चन विचारले जातात का? नाही, कम्प्युटर ॲप्टिट्यूड एक सुद्धा क्वेश्चन विचारले जात नाही. या ठिकाणी पूर्ण लॉजिकल रिजनिंगवरच तुम्हाला क्वेश्चन विचारल्या जातात. नंतर दुसरा सब्जेक्ट आहे क्वांटिटी ॲप्टिट्यूड, नंतर डीआय आणि तिसरा सब्जेक्ट आहे इंग्लिश लँग्वेज. मी जनरल अवेअरनेसचं या ठिकाणी अनालाइज करणार नाही कारण जनरल अवेअरनेस जो आहे या ठिकाणी अनप्रिडिक्टेबल आहे. या ठिकाणी तुम्हाला करंट अफेअर्सवर विचारलं जाईल, बँकिंग अवेअरनेसवर विचारलं जाईल, फायनान्शियल अवेअरनेसवर सुद्धा विचारलं जाईल. हे डिपेंड करतं. एक्झाम झाल्यानंतर आपण सांगू शकतो की या टॉपिकला एवढं वेटेज होतं. आज आपण सांगू शकत नाही याच्यामध्ये की कोणत्या टॉपिकला किती वेटेज होतं. त्यामुळे आपण या 3 सब्जेक्टचं व्यवस्थित टॉपिक वाईज जे आहे ते मी अनालाइज करून दाखवणार आहे की कोणत्या टॉपिकला वेटेज कसं होतं. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बघा लॉजिकल रिजनिंग हा जो सब्जेक्ट आहे लॉजिकल रिजनिंगचा जर वेटेज आपण विचार केला टॉपिक वाईज या ठिकाणी 2024 ते 2020 या कालावधीमध्ये कोणत्या टॉपिकला किती वेटेज होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता 2024 ची एक्झाम जी आहे ही साधारणतः जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये कंडक्ट करण्यात आली होती. आता ही 2025 ची एक्झाम जी आहे ती कंडक्ट केल्या जाणार आहे ही 21 नोव्हेंबर या रोजी. आता पझल आणि सिटिंग अरेंजमेंट हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये 2024 चा जर विचार केला तर 15 ते 20 मार्काला याच्यावर क्वेश्चन विचारण्यात आले होते. नंतर 2023 चा जर विचार केला तर 12 ते 14 मार्काला क्वेश्चन विचारण्यात आले होते. 2022 चा जर विचार केला आपण या ठिकाणी तर 17 ते 22 क्वेश्चन विचारले होते आणि 2021 चा जर विचार केला तर या ठिकाणी 15 टू 17 मार्क्सचे क्वेश्चन विचारले होते आणि 2020 चा जर विचार केला तर या ठिकाणी 20 टू 25 मार्काचे क्वेश्चन विचारले होते. म्हणजे सर्वात जास्त वेटेज जे आहे या 2 टॉपिकचं आहे पझल आणि सिटिंग अरेंजमेंट लॉजिकल रिजनिंग मध्ये. मग या ठिकाणी एक पॅरामीटर 2 पॅरामीटर आता इथे 1 पॅरामीटर जे आहे साधारणतः प्री एक्झामला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल पझल आणि सिटिंग अरेंजमेंट मध्ये. परंतु मेन्स एक्झाम आहे त्यामुळे या ठिकाणी डिफिकल्टी लेवल थोडी जास्त असेल. परंतु एक पझल आणि एक सिटिंग अरेंजमेंट या ठिकाणी डुएबल असेल, सॉल्व्ह करण्यासारखं असेल. एक पझल आणि एक सिटिंग अरेंजमेंट जे आहे त्या ठिकाणी डिफिकल्टी लेवल थोडी जास्त असेल, सॉल्वेबल असेल परंतु त्याला टाइम लागेल हे लक्षात ठेवा. साधारणतः 2 ते 3 पॅरामीटरचे क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जाईल पझल आणि सिटिंग अरेंजमेंट मध्ये. आता लॉजिकल रिजनिंग हा जो सब्जेक्ट आहे यालाच क्रिटिकल रिजनिंग किंवा हायर रिजनिंग
या दोन नावाने ओळखलं जातं, लॉजिकल रिजनिंग, क्रिटिकल रिजनिंग किंवा हायर रिजनिंग. आता याचं वेटेज जे आहे मागच्या काही वर्षापासून या टॉपिकचं वेटेज जे आहे बऱ्यापैकी आहे. परंतु मी जेव्हा लॉजिकल रिजनिंग हा सब्जेक्ट शिकवतो त्यावेळेस विद्यार्थी जे आहे या क्रिटिकल रिजनिंगला, हायर रिजनिंगला एवढं सिरियसली घेत नाही. परंतु हा जो टॉपिक आहे हा मेन्सला तुम्हाला मार्क्स देऊन जातो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही हा जो टॉपिक आहे व्यवस्थित करा, हे तुम्हाला नक्कीच मार्क्स देऊन जाईल. यामध्ये जर 2024चा आपण विचार केला तर 9 ते 10 मार्काला क्वेश्चन विचारण्यात आले होते. नंतर 23चा जर विचार केला तर 12 ते 15 मार्काला. नंतर या ठिकाणी 22चा जर विचार केला 7 ते 8 मार्काला. नंतर 21चा जर विचार केला तर 10ला आणि 2020चा जर विचार केला तर 6 मार्काला या ठिकाणी क्वेश्चन विचारण्यात आले होते हायर रिजनिंग, क्रिटिकल रिजनिंगला. नंतर डेटा सफिशियन्सी हा जो टॉपिक आहे, डेटा सफिशियन्सी जे की समजा आपण शिकवलेलं रिजनिंग आहे, यामध्ये कोडिंग डिकोडिंग असेल, ब्लड रिलेशन असेल, डायरेक्शन सेन्स असेल, डिस्टन्स डायरेक्शन असेल, याचं रिव्हिजन म्हटलं जातं आणि याच्या बेसवर या ठिकाणी क्वेश्चन केले जातात. तर या टॉपिकचं वेटेज सुद्धा मेन्सला नेहमी असतं. तर या ठिकाणी 2024चा जर विचार केला तर या ठिकाणी 3 ते 4 मार्क, नंतर 23ला 3 मार्क, नंतर 22ला 3 ते 6 मार्क, नंतर 21ला 0 ते 3 मार्क, नंतर 20ला 0 to 4 मार्क विचारण्यात आलेले होते. ओके. नंतर कोडेड डायरेक्शन्स हा जो आहे आपण क्लासमध्ये घेतो. या ठिकाणी जसं कोडेड इक्विलिटी आहे, जसं कोडेड ब्लड रिलेशन आहे, तसाच कोडेड डिस्टन्स डायरेक्शनचा सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी वेटेज जे आहे 2024चं 3 मार्काला, नंतर 23चं 2 ते 4 मार्क, नंतर 22ला 3 मार्क, नंतर 21ला 3 ते 4 मार्क आणि 20ला 5 मार्क. ओके. नंतर कोडेड इनइक्विलिटी जे आपण घेतोय त्यामध्ये 24चा जर विचार केला तर 3 मार्क, नंतर 23ला 3 मार्क, नंतर 22ला 3 मार्क, नंतर 21ला 3 ते 4 मार्क आणि 2020ला 5 मार्क याच्यावर विचारण्यात आले होते. नंतर सिलॉग मध्ये रेग्युलर सिलॉग असेल, यामध्ये रिव्हर्स सिलॉग असेल, नंतर डज नॉट फॉलो असेल आणि कोडेड सिलॉग असेल, यापैकी कोणताही टाईप विचारला जातो. आता 2024ची जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये कोडेड सिलॉग 3 मार्काला विचारलं होतं. नंतर 2023ला सिलॉग विचारलंच नव्हतं. नंतर 2022ला साधारणतः 0 to 2 मार्क होते. नंतर 2021ला 3 ते 4 मार्क होते आणि 2020ला सिलॉग विचारलंच नव्हतं परीक्षेमध्ये मेनच्या. नंतर कोडिंग डिकोडिंग, याला न्यू पॅटर्न कोडिंग डिकोडिंग म्हणतो आपण विद्यार्थी मित्रांनो. तर यामध्ये 2024 मध्ये 5 मार्काला हा टॉपिक विचारला होता. नंतर 23 मध्ये 3 ते 4, नंतर 22ला हा टॉपिक विचारला नाही, नंतर 21ला सुद्धा हा टॉपिक विचारला नाहीये, नंतर पुढे आणि 2020ला 2 ते 3 मार्काला हा टॉपिक विचारला गेलेला आहे. नंतर आपण जर विचार केला इथे मशीन इनपुट आउटपुट हा जो टॉपिक आहे मेन्सला नेहमी असतो. ओके. आणि मी विद्यार्थ्याला सांगत असतो की तुम्हाला जर मेन्स क्वालिफाय करायचे असेल तर लॉजिकल रिजनिंग मध्ये तुम्हाला मशीन इनपुट आउटपुट, डेटा सफिशियन्सी, नंतर क्रिटिकल रिजनिंग या टॉपिकवर तुम्हाला होड मिळवा लागेल, तेव्हाच तुम्हाला मेन्स मध्ये चांगले मार्क्स मिळतील. परंतु खूप सारे विद्यार्थी पजल, सिटिंग अरेंजमेंट आणि मिसलिनियस रिजनिंग करण्यावर जास्त फोकस देतात. परंतु तुम्हाला मेन्स क्लिअर करायचे असेल तर हे जे टॉपिक आहे मशीन इनपुट आउटपुट असेल, नंतर डेटा सफिशियन्सी असेल आणि क्रिटिकल रिजनिंग असेल, याच्यावर तुम्हाला फोकस करावा लागेल. ओके. तर या ठिकाणी 24चं जर वेटेज विचार केला आपण तर साधारणतः 5 मार्कला इनपुट आउटपुट विचारलं होतं. नंतर 23ला 5 मार्क, नंतर 22ला 4 ते 5 मार्क, नंतर 21ला 5 मार्क आणि 20ला 5 मार्क. म्हणजे प्रत्येक एक्झाम मध्ये, मेन्स एक्झाम मध्ये इनपुट आउटपुट असतं म्हणजे असतं. नंतर ब्लड रिलेशन हा जो टॉपिक आहे या ठिकाणी कोडेड ब्लड रिलेशन असेल 2024ला या ठिकाणी 3 मार्काला, नंतर 23ला 1 मार्काला, नंतर 22ला 3 मार्काला, नंतर 21ला 0 to 3 मार्कला आणि 20ला या ठिकाणी या टॉपिकवर क्वेश्चन विचारण्यात आलेला नव्हता. नंतर मिसलिनियस क्वेश्चन जे आहे या ठिकाणी 1 ते 5 मार्क 24 मध्ये, नंतर 23 मध्ये 1 ते 2 मार्क, नंतर 22 मध्ये 3 ते 5 मार्क, नंतर 0 to 4 मार्क 21 मध्ये आणि 20 मध्ये 0 to 10 मार्क विचारण्यात आलेले होते. तर अशा पद्धतीनं लॉजिकल रिजनिंगचा जे की समजा मार्क्स वाईज जे की वेटेज आहे मेन्सचं, लॉजिकल रिजनिंगचं, तर या पद्धतीने 2024 ते 2020 अशा पद्धतीने मी अनालिज करतोय. आता यावर्षीचा जो पेपर आहे, यावर्षीचा पेपर काही वेगळा असणार नाहीये. या ठिकाणी याच पद्धतीचा पेपर असणार हे लक्षात घ्या. जो काही पेपर मी तुम्हाला सांगितला 2024 2020 पर्यंत अनालिज केलेलं आहे त्याच पद्धतीचा पेपर असणार आहे. तुम्ही मॉक टेस्ट दिल्यानंतर किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे की या पद्धतीने हे जे टॉपिक आहे या टॉपिकवर तुम्हाला होड मिळवायचं आहे मेन्स एक्झाम क्लिअर करायची असेल तर. यामध्ये वेगळं काही नाही करायचं, तुम्हाला फक्त काय करायचंय मॉक टेस्ट लावायचे आहे, जे की PYQ असेल किंवा मॉडेल मॉक टेस्ट
असेल त्या लावायच्या आणि त्याच्यानुसार तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. ओके, तर याचं वेटेज जे आहे 45 क्वेश्चन 60 मार्काला होतं आतापर्यंत. ओके, क्लिअर आहे. चला पुढे आता दुसरा सब्जेक्ट येतो DI किंवा क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड. ओके, आता DI किंवा क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड या ठिकाणी DI प्लस केसलेट. ओके, 2024 ला कसं वेटेज होतं याच ठिकाणी तर 14 ते 20 मार्काला विचारण्यात आलेलं आहे. 23 ला जर विचार केला आपण समजा तर 23 ला 11 ते 13 मार्काला DI आणि प्लस केसलाइट. नंतर 22 ला जर विचार केला तर 20 मार्काला. नंतर 21 ला 18 ते 20 मार्क. नंतर या ठिकाणी 20 ला जर विचार केला तर 19 ते 20 मार्क या ठिकाणी विचारलेले DI आणि केसलेटवर. नंतर क्वांटिटी कंपॅरिझन हा जो टॉपिक आहे या ठिकाणी साधारणतः 24 ला जर विचार केला तर 2 ते 5 मार्क. नंतर 23 ला 5 मार्क. नंतर इथे 22 ला 4 ते 5 मार्क. नंतर 21 ला 4 ते 5 मार्क आणि इथे 20 ला 5 मार्क विचारण्यात आलेले होते या टॉपिकवर. नंतर नंबर सिरीज असेल, रॉंग नंबर सिरीज असेल किंवा रेग्युलर नंबर सिरीज असेल, ओके, का न्यू पॅटर्न नंबर सिरीज असेल तर याच्यावर सुद्धा 24 ला 5 ते 6 मार्क. नंतर 23 ला 2 ते 3 मार्क. नंतर 22 ला 2 मार्क. नंतर 21 ला 0 to 2 मार्क आणि 20 ला 5 मार्क विचारण्यात आलेले. नंतर यामध्ये सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रोक्सिमेटिंग कॅल्क्युलेशन या दोघांपैकी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. एक तर सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रोक्सिमेशन कॅल्क्युलेशन. ओके, तर 24 चा जर विचार केला आपण तर या टॉपिकवर 5 मार्क विचारण्यात आलेले. नंतर इकडे 4. नंतर या ठिकाणी 22 मध्ये 5. नंतर 21 मध्ये 3 आणि 20 मध्ये या टॉपिकवर क्वेश्चन आलेले नाहीये. नंतर क्वाड्रेटिक इक्वेशन हा जो टॉपिक आहे ओके मार्क्स देऊन जाणारा आहे. सिम्प्लिफिकेशन, अप्रोक्सिमेशन आणि क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, तर या ठिकाणी 24 मध्ये जर विचार केला तर 5 ते 6 मार्क. नंतर 23 मध्ये 3 ते 4 मार्क. नंतर 22 मध्ये 3 ते 4 मार्क. नंतर 21 मध्ये 3 मार्क आणि 20 मध्ये या टॉपिकवर क्वेश्चन विचारण्यात आलेले नाहीये. ओके, नंतर केसलेट स्पेशल जर विचार केला आपण समजा तर 2024 मध्ये 5 मार्काला विचारण्यात आलेला होता. पण या ठिकाणी 23 ला क्वेश्चन नव्हता याच्यामध्ये. नंतर इकडे 22 ला क्वेश्चन नव्हता आणि इकडे 21 ला 8 होते आणि इकडे 20 ला नव्हते. ओके, नंतर डेटा सफिशियन्सी हा जो टॉपिक आहे रिजनिंग मध्ये सुद्धा आहे, मॅथ्स मध्ये सुद्धा आहे. या टॉपिकवर वेटेज जे आहे 24 चा जर विचार केला तर 3 मार्काचा आहे. नंतर 23 चं 3 ते 4 मार्क. नंतर 22 चं जे आहे 0 to 3 मार्क. नंतर 21 ला जे आहे 5 मार्क आणि 2020 ला 0 to 6 मार्क्स या ठिकाणी विचारण्यात आलेले. नंतर अरिथमेटिक प्रॉब्लेम आपण याला म्हणतो किंवा याला आपण कमर्शियल मॅथ्स म्हणतो किंवा वर्ड प्रॉब्लेम म्हणतो. तर 2024 ला याच्यावर किती वेटेज होतं तर या ठिकाणी 6 ते 12 मार्क 2024. 23 ला 12 ते 15. नंतर 22 ला 12 ते 15. नंतर 21 ला 12 ते 23 आणि 20 ला 15 ते 25. अशा पद्धतीनं या 5 वर्षाचं जे काही वेटेज आहे टॉपिक वाईज मार्क्स जे आहे ते मी या ठिकाणी क्वांटिटी अप्टिट्यूडचे डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. तर या वर्षीचा पेपर सुद्धा याच पद्धतीनं या ठिकाणी SBI वाले सेट करू शकतात. अशा पद्धतीनं तुम्हाला टॉपिक वाईज काय करायचे प्रिपरेशन करायचे विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढे. नंतर पुढचा इंग्लिश लँग्वेज हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे मार्कानुसार हे बघा. आता रीडिंग कॉम्प्रेशन यालाच पॅसेज असं म्हटलं जातं. ओके, तर या ठिकाणी 2024 चा जर विचार केला आपण साधारणतः 12 ते 16 मार्काला याच्यावर विचारलेले आहे क्वेश्चन. नंतर 14 ते 15 मार्काला 23 मध्ये. नंतर 22 मध्ये जर विचार केला तर 12 ते 14 मार्काला विचारलेले आहे. 21 मध्ये 14 ते 15 मार्क आणि 20 मध्ये 12 ते 16 मार्क. ओके, नंतर एरर स्पॉटिंग प्लस सेंटेन्स रिअरेंजमेंट हा जो टॉपिक आहे 2024 ला याच्यावर एक सुद्धा मार्क्स विचारलेला नाहीये. नंतर 2023 ला सुद्धा एक सुद्धा क्वेश्चन नाहीये. 2022 ला सुद्धा एक सुद्धा क्वेश्चन नाहीये. पण 21 ला 0 to 4 मार्क्स साठी विचारलेला आहे आणि 20 ला सुद्धा 3 to 5 मार्क्स साठी विचारलेला आहे. नंतर सेंटेन्स रिअरेंजमेंट हा जो टॉपिक आहे 2024 ला याच्यावर 4 मार्कासाठी क्वेश्चन विचारण्यात आलेले. नंतर 2023, 2022, 2021 आणि 2020 साठी या ठिकाणी क्वेश्चन विचारलेले नाहीये. नंतर एरर डिटेक्शन हा जो टॉपिक आहे या ठिकाणी 2024 ला 4 मार्कासाठी क्वेश्चन विचारण्यात आलेले. नंतर 23 ला 4 ते 5 मार्क. नंतर 22 ला 2 ते 3 मार्क. नंतर या ठिकाणी 21 ला 0 to 3 मार्क आणि 2020 ला 2 ते 5 मार्काला या ठिकाणी क्वेश्चन विचारण्यात आलेले. नंतर फाइंड द करेक्ट सेंटेन्स हा जो टॉपिक आहे या ठिकाणी 2024 ला विचारलं तर या ठिकाणी मार्क विचारलेले नाहीये. नंतर 23 ला सुद्धा नाहीये. नंतर 22 ला 5 मार्काला विचारलेले क्वेश्चन. नंतर 21 ला सुद्धा इथे क्वेश्चन नाहीये आणि 20 ला सुद्धा क्वेश्चन नाहीये. नंतर वर्ड युसेजचा विचार केला तर वर्ड युसेजचा या ठिकाणी 2024 ला 2 मार्काला विचारलेले आहे. नंतर 23 ला एक सुद्धा क्वेश्चन विचारलेले नाहीये.
नंतर 22ला 4 ते 5 मार्काला क्वेश्चन विचारलेले, पुन्हा 21ला एक सुद्धा क्वेश्चन नाहीये, नंतर 20ला 4 मार्काला इथे क्वेश्चन विचारलेले. नंतर मिसस्पेलचा विचार केला आपण तर इथे स्पेलिंग एररचा जर विचार केला तर 2024ला इथे 5 मार्क विचारलेले आहे. नंतर 23ला एक सुद्धा मार्क नाहीये स्पेलिंग एररला. नंतर 22ला 4 ते 5 मार्क आहे. नंतर 21ला 5 मार्क आहे आणि 20ला या ठिकाणी मार्क एक सुद्धा क्वेश्चन विचारलेला नाहीये. नंतर ओकॅब आयडेंटिफाय सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. ओके, सिनोनिम्स आणि अँटोनिम्सचा जर विचार केला तर 24ला पॅसेज व्यतिरिक्त असं डिफरंट काही विचारलेलं नाहीये. पॅसेजच्या आधारावर या ठिकाणी क्वेश्चन विचारलेले सिनोनिम्स आणि अँटोनिम्सवर. मग आपण जर स्पेशली विचार केला तर इथं क्वेश्चन विचारलेलं नाहीये. 24ला नाहीये, नंतर 23ला पण नाहीये, 22ला पण नाहीये, पण 21ला 3 मार्कासाठी विचारलेलं आहे आणि 20ला 5 मार्कासाठी विचारलेलं आहे. ओके, नंतर मॅच द कॉलम हा जो नवीन पॅटर्न आहे तर या ठिकाणी 24 मध्ये 2 मार्काला, नंतर 23 मध्ये 2 मार्कला, नंतर 22 मध्ये 4 ते 5 मार्क, नंतर 21ला एक पण मार्क नाहीये आणि 20ला सुद्धा एक पण मार्क नाहीये. नंतर फिलर्स जे आहे रिकाम्या जागा भरा, या ठिकाणी साधारणतः 24ला 5 ते 6 मार्क, नंतर 23ला एक पण मार्क नाहीये, नंतर 22ला 0 to 6 मार्क, नंतर 21ला 5 मार्कावर या ठिकाणी क्वेश्चन विचारलेले आणि 20ला 2 मार्क या ठिकाणी क्वेश्चन विचारलेले आहे. नंतर इडियम पॅराजंबल्स हा जो आहे सेंटेन्स रिअरेंजमेंट पण याला म्हटलं जातं. ओके, पॅराजंबलवर सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहे या पद्धतीनं. नंतर हे आपण फिलर्सचे बघा 4, 5, नंतर इथे 4 ते 5 22 मध्ये आणि इकडे 21 मध्ये 3 ते 5 आणि 20 मध्ये 5 ते 6. नंतर पॅराजंबल 5 ते 6, नंतर इथे 9 ते, नंतर इथे 22 मध्ये 0 to 6, नंतर 21 मध्ये 5, नंतर या ठिकाणी 20 2. ओके, नंतर इडियम्स आणि फ्रेजेस जर विचार केला 24 मध्ये 2 मार्काला, नंतर 23 मध्ये एक पण क्वेश्चन नाही, नंतर 22 मध्ये एक पण क्वेश्चन नाही, नंतर 21 मध्ये एक पण क्वेश्चन नाही इडियम्सवर, नंतर 20 मध्ये 2 मार्काला क्वेश्चन विचारलेले आहे. नंतर पुढे वर्ड स्वॅप हा जो पॅटर्न आहे इंग्लिशमध्ये तर याच्यावर 24 मध्ये 5 मार्काला क्वेश्चन विचारलेले, 23 मध्ये एक पण नाहीये, नंतर 22 मध्ये जे आहे ते 4 ते 5 मार्काला विचारलेले, नंतर 21 मध्ये 4 मार्काला विचारलेले आणि 20 मध्ये एक सुद्धा मार्क नाहीये. नंतर पुढे सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट अँड फ्रेज रिप्लेसमेंट जो आहे टॉपिक, यामध्ये 24 वर एक पण क्वेश्चन नाहीये 2024ला. नंतर या ठिकाणी 23ला 3 ते 4 मार्क आणि 22ला जे आहे एक पण क्वेश्चन नाहीये, नंतर 21ला जे आहे 4 मार्कासाठी आणि 20ला जे आहे ते 5 मार्कासाठी इथे क्वेश्चन विचारलेले विद्यार्थी मित्रांनो. नंतर क्लोज टेस्ट जो आहे या ठिकाणी तुम्हाला एक पॅसेज दिला जातो आणि काही रिकाम्या जागा दिल्या जातात, ते तुम्हाला काय करायचं आहे तिथे अप्रोप्रिएट वर्ड जो आहे फिट करायचा आहे. तर साधारणतः 24 मध्ये 6 मार्काला विचारलेले आहे, नंतर 23 मध्ये 5 ते 6 मार्काला विचारलेले, नंतर 22 मध्ये 5 मार्काला विचारलेलं आहे आणि नंतर 21 मध्ये एक पण मार्काला नाहीये आणि 2020ला 5 ते 6 मार्काला क्लोज टेस्टवर एसबीआय क्लर्क मेन्स मध्ये क्वेश्चन विचारलेले. नंतर वर्ड रिप्लेसमेंट हा जो टॉपिक आहे साधारणतः 24 मध्ये एसबीआय क्लर्क मेन्स जर विचार केला तर 5 मार्काला, नंतर 23 मध्ये एक पण मार्क नाही, 22 मध्ये एक पण मार्क नाहीये, नंतर 21 मध्ये पण नाहीये आणि 20 मध्ये पण नाहीये. नंतर कनेक्टर्स हा जो काही क्वेश्चन टाइप आहे इंग्लिशमध्ये तर याच्यावर जर विचार केला आपण 2024 1 ते 3, नंतर 23ला नाहीये, नंतर 22ला सुद्धा नाहीये आणि 20ला नाहीये आणि 21ला सुद्धा नाहीये. नंतर मिसलिनियस क्वेश्चन जे असतात समजा या ठिकाणी साधारणतः 24 मध्ये 2 ते 3 इंग्लिश लँग्वेज मध्ये, नंतर 23 मध्ये 3, नंतर 2022 मध्ये 2 ते 4, नंतर 21 मध्ये 1 ते 3 आणि 2020 मध्ये एक सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला नाहीये विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया क्लर्कची जी की मेन्स एक्झाम झालेली आहे 2024 ते 2020 पर्यंत सब्जेक्ट वाईज लॉजिकल रिजनिंग असेल, क्वांटिटी ऑप्टिट्यूड असेल आणि इंग्लिश असेल, या ठिकाणी मार्क्स वाईज जे आहे ते वेटेजचं आपण अनालिसिस केलेलं आहे. यावर्षीचा पेपर सुद्धा याच पद्धतीने असू शकतो, आपण असं गृहीत धरू शकतो. ज्या काही विद्यार्थ्यांची 21 तारखेला समजा मेन्स होणार आहे 21 नोव्हेंबरच्या, त्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने टॉपिकचं वेटेज या ठिकाणी दिलेले त्याच पद्धतीने तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे आणि चांगले मार्क्स घेऊन आपल्याला जॉब मिळवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी मेन्ससाठी क्वालिफाय ठरलेले आहे त्यांच्यासाठी मेन्ससाठी ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो. चांगला परफॉर्मन्स करून या आणि चांगला पेपर देऊन आम्हाला निश्चितच एक चांगली गोड बातमी द्या तुमचं सिलेक्शन झालेल्याची. तोपर्यंत आता जे की नवीन विद्यार्थी आहे समजा जे स्टेट बँक जे की समजा आपलं बँक एक्झामची तयारी करतात त्यांच्यासाठी आपण 17 नोव्हेंबर 2025 पासून सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये आपण बॅच लॉन्च करतोय.
यामध्ये सध्या डेमो लेक्चर चालू होणार आहे 17 नोव्हेंबरपासून. तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. नंतर जे की समजा टेलिग्रामला किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असतील त्यांनी आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचे आणि नवीन नवीन व्हिडिओ जे आहे ते बघायचे विद्यार्थी मित्रांनो. त्याकरता आपलं साकार एज्युकेशन नाशिक या ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आपलं यूट्यूब चॅनल. नंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे साकार एज्युकेशन नाशिक, याच्या जवळपास 10,000 लोक जवळपास यामध्ये ऍड झालेले. याला सुद्धा तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जॉईन करायचं आहे. आणि जे की समजा मेन्सला क्वालिफाय झालेले त्यांना शुभेच्छा, चांगला पेपर द्या. पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.